नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता महाजनांच्या घरी दसऱ्याच्या निमित्ताने ऑफिस स्टाफ त्याचबरोबर वर्कर्स वगैरे कंपनीतले आलेले असतात. तेव्हा इथे आकाश एक छान अशी मोठीच्या मोठी पाटी घेतो आणि त्याच्यावरती सरस्वतीसुद्धा काढतो. कारण दसऱ्याच्या दिवशी आपण सगळेच जण सरस्वतीचं पूजनसुद्धा करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने छान सरस्वतीचं चित्र काढल्यानंतर त्याची पूजा होणार असते. तेव्हा ऑफिसमधले सगळेजण इथे आलेले असतात आणि आकाश भूमी दोघेजण पूजा वगैरे मांडतात. तेव्हा भूमी म्हणत असते, चला आता आपण सगळेजण पूजा सुरू करूया. त्यानंतर तुम्ही सगळेजण इथे आशीर्वाद वगैरे घ्या आणि मग पुढचा कार्यक्रम आपण करून घेऊया. तेव्हा इथे रागिनी आलेली असते. रागिनी म्हणते, कशाला? पुढच्या कार्यक्रमाला या लोकांना थांबवायला नको. एक काम करा, पूजा लवकर उरकून घ्या आणि यांना आशीर्वाद घेऊ दे आणि त्यांना निघून जाऊ दे. बाकीची माणसंसुद्धा नंतर येतच असतील ना, उगाच घरामध्ये गर्दी नको. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं आत्या, असं काय करतेस? बाकीचं जर कुणाला यायचं असेल तर ते येतील ना, बसतील इथे आजूबाजूला. आणि यांना तू लगेच काय जायला सांगतेस? त्यांना बसू दे थोडा वेळ, त्यांना पूजा वगैरे करू दे. त्यांच्यासाठी मी गिफ्टसुद्धा आणलेले आहेत. ते गिफ्ट्स द्यायचे आहेत ना सगळ्यांना. तेव्हा इथे आता उरलेले सगळेजण येतात. तेव्हा त्यांचं छान आदरातिथ्य केलं जातं. सगळ्यांना इथे आदराने बसायला सांगितलं जातं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, रागिनी आत्या, कुणी कुठेही जाणार नाही आहे. सगळेजण इथेच आहेत. पूजा झाल्यानंतर सगळ्यांसाठी महत्त्वाचे गिफ्ट्स आणलेत, ते सुद्धा त्यांना द्यायचे आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर. आणि ही गिफ्ट्सची आयडिया आहे ना आत्या, ती भूमीचीच आहे बरं का. तेव्हा इथे सगळ्यांसाठी मी इथे फुलं आणलेली आहेत. त्यांचं फूल देऊन स्वागत तर होणारच, पण त्यांना मी सोन्याचं नाणंसुद्धा देणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय? सोन्याचं नाणं? आणि हे कधी ठरलं? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या अगं असं काय करतेस? ठरलं ते भूमीनेच ठरवलं आहे. आणि तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे कशाला आकाश सोन्याची नाणी वगैरे देतोयस? किती महाग असतं ती तुला माहिती आहे का? उगाचच आपल्या या लोकांना द्यायचं कशासाठी? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या प्लीज, ते लोकं वर्षभर आपल्यासाठी राबत असतात, कष्ट करत असतात. आपलं कितीतरी काम ते लोकं हलकं करतात. आणि जर आपण त्यांना वर्षातून एकदा सोन्याचं नाणं दिलं, तर एवढं काय बिघडलं त्याच्यामध्ये? भूमीचा थॉट मला आवडला आहे. भूमी जे बोलते ते मला योग्य वाटतंय. तुम्ही सगळेजण इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. चला आता या, तुम्ही इथे सगळेजण आता स्थानापन्न व्हा. पूजा सुरू होईलच थोड्या वेळात आणि मग तुम्हाला इथे स्वागत करण्यासाठी तुम्हाला नाणं वगैरे दिलं जाईल. असं आजच्या कामाचं आपलं संपूर्ण स्केड्यूल असणार आहे, असं आकाश म्हणत असतो. सगळ्यांना मानाने बसायला सांगतो. तेवढ्यातच इथे आता एक मेसेज आलेला असतो रागिनीला. एक व्हिडिओ पाठवलेला अभिजितने. तो व्हिडिओ फक्त एकटीने रागिनीने बघायचा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, हे काय? आता या माणसाने काय पाठवले मला? हा व्हिडिओ कसला आलाय माझ्या मोबाईलला? तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते, की चला, एका बाजूला सरस्वती पूजन होईल, तर एका बाजूला रागिनी आत्यांना घाबरवायची तयारी सुरू झालेली आहे. अभिजितने आपला प्लॅन सुरू केलेला आहे. तेव्हा इथे आता व्हिडिओ रागिनी बघत असते. त्याच्यामध्ये इथे आता अभिजित लाईव्ह आलेला असतो. त्याने एक व्हिडिओ तयार केलेला असतो. तो व्हिडिओ केलेला असतो रागिनीला घाबरवण्यासाठी. त्याच्यामध्ये इथे अभिजित म्हणतो, की नमस्कार, मी अभिजित पटवर्धन. मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माझी आई खूपच जास्त डेंजरस आहे. माझ्या आईला नात्यांची अजिबात कदर नाही आहे. तिने स्वतः माझ्याबरोबर काय केले नाही हे सत्य मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. जेव्हा इथे मी आता वरून खाली पडलो होतो, तेव्हा माझ्या आईने असं म्हणून तो व्हिडिओ आता तिथेच कट होतो. रागिनी म्हणते, काय झालं? पुढे काय बोलला असेल हा? काय माझं पित्तळ उघडं पाडणार आहे? सगळ्यांना सांगेल का माझं कारस्थानाबद्दल? नक्की काय माहिती आहे याला माझ्याबद्दल? आणि व्हिडिओमध्ये पुढे तो काय बोलणार होता? नक्की काय लिहिणार होता? असं आता रागिनी विचार करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं, की हा माणूस कोण आहे आणि कशासाठी इथे आला आहे? मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न का बरं करत असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजितने तिला मेसेज केलेला असतो, की जर कारस्थान मी सांगू नये कुणाला, तर मी सांगतोय तिथे बाहेर यायचं. तेव्हा इथे आता गोडाऊनच्या शेजारी रागिनीला भेटायला अभिजितने बोलावलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे,
काय चाललंय तुझं? का बोलवलंयस तू मला इथे? सांग ना. आणि तो व्हिडिओ का असा केलायस तू? पूर्ण व्हिडिओ का नाही केलास? तुला नक्की काय माहिती आहे ते सांग बरं." तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, "आई, अगं मी तुला दसऱ्यापर्यंतची वेळ दिली होती. तुला म्हणालो होतो ना, की दसऱ्यापर्यंत मी थांबणार आहे. तू स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली द्यायची आणि जर तू तसं नाही केलंस, तर मी सगळ्यांना सांगणार, की तू माझ्याबरोबर नक्की काय केलं होतंस ते." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, "ए, काय तो व्हिडिओ केलायस तू अर्धवट व्हिडिओ? त्याच्यामध्ये नक्की काय सांगायचंय तुला? काय माहिती काय तुला अभिजितबद्दल? सांग बरं." तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, "आई, तुला काय वाटलं गं? मी फक्त हवेत बोलतोय का? अगं तू माझ्याबरोबर काय काय केलेस, हे मी कसं काय विसरू शकतो? इथे मी तुझा मुलगा असं म्हणवतेस आणि आता मुलगा मानायला तयार नाही आहेस. का? तर तू माझ्याबरोबर जे काही केलेस, त्याच्यामुळे तुला वाटते की मी जिवंतच नाही आहे, बरोबर ना? पण मी जिवंत आहे आई, कारण मीच अभिजित आहे. तू स्वतःच्या हाताने मला मारण्याचा प्रयत्न केलेस, हे मी विसरलेलो नाही आहे." असं अभिजित आता रागिणीला म्हणतो. तर इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, आज दसरा आहे. आज इथे विजयादशमीचा दिवस आहे. असत्यावरती सत्याचा विजय होतो आणि त्याचबरोबर इथे आज राक्षसाचा विनाश केला जातो. तसाच इथे रागिनी पटवर्धन यांचासुद्धा आज विनाश केला जाणार आहे. त्यांचंसुद्धा सत्य समोर येणार आहे आणि असत्यावरती सत्याचा विजय होणार आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, बरं चल आपण आता पूजा करून घेऊया." आणि त्यानंतर इथे आता पूजा आता घरातल्या सगळ्या अस्त्र-शस्त्र त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याची पूजा झाली पाहिजे. तर आधी सरस्वती पूजन होतं, कारण आज दसरा आहे. त्यानिमित्ताने सरस्वती पूजन झालेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "भूमी, अगं सरस्वती पूजन आपण करतोय, पण आत्या कुठे आहे? आत्यासुद्धा हवी आहे ना पूजेला." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, आता आत्या कुठे गेल्यात काय माहिती? हे बघ सगळेजण खोळंबलेत. मी काय म्हणते आपण सरस्वती पूजन करून घेऊया ना?" तेव्हा आकाश म्हणतो, "बरं ठीक आहे, आपण आपल्या पूजनाला सुरुवात करूया." सरस्वती पूजन सुरू होतं. सगळेजण इथे आता सरस्वती पूजन करत असतात. मात्र पौर्णिमाचं लक्ष नसतं. पौर्णिमा म्हणत असते, की "अभिजित कुठे गेलेत? अजून कसे अभिजित आलेले नाही आहेत? सगळेजण आहेत पूजेला, पण अभिजित कुठे गेलेत काय माहिती?" तिचंसुद्धा लक्ष लागत नसतं, कारण अभिजित पूजेला नसतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सरस्वती पूजन सुरू असतं. सगळे लोक सामील झालेले असतात. मात्र इथे रागिनी आणि अभिजित हे दोघेजण सामील नसतात. तेव्हा अभिजित म्हणत असतो, "आई, अगं तू स्वतःच्या मुलाला, पोटच्या मुलाला मारायला कमी नाही केलंस. तू मला मारलंस ना. माझा गळा दाबून तू माझा खून केलास आणि आता म्हणतेस की तू अभिजित नाही आहेस म्हणून. मग हे मला कसं माहिती सांग ना? कसं माहिती मला?" तेव्हा रागिनी म्हणते, काय करतोयस तू?" कारण अभिजितने आता चाकू काढलेला असतो आणि तो रागिनीच्या गळ्याला लावतो. ती म्हणत असते, काय करतोयस तू? मला मारण्याचा प्रयत्न करतोयस का?" तेव्हा अभिजित म्हणतो, "हो, मी पण तुझा खून करणार आहे. तू मला गळा दाबून मारत होतीस ना. मग तू जर तुझ्या पोटच्या मुलाचा खून करू शकतेस, तर मी का नाही तुला मारू शकत?" तेव्हा रागिनी म्हणते, "तू माझा अभिजित नाही आहेस. नाही आहेस अभिजित तू माझा. आणि काय रे, नाती जपता येतात का नाही तुला? मला मारणार आहेस तू?" तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, "हो, तू तर नात्यांबद्दल काही बोलूच नकोस गं आई. तू किती नाती जपलीस गं? स्वतःच्या इथे दादा वहिनीला मारलंस, आकाशला मारण्याचा प्रयत्न केलास, भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास, त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुद्धा त्यांच्यापासून दूर केलंस, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास. हे सगळं तूच केलंस ना? स्वतःच्या पोटच्या पोराला मारलंस तू आणि तू मला नात्यांबद्दल सांगतेस." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सरस्वती पूजन झालेलं असतं. आता वेळ आलेली असते ती शस्त्रपूजनाची. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण म्हणतात, "बरं आता सरस्वती पूजन झालंय, शस्त्रपूजन तुम्ही दोघेजण करा. ये बरं अथर्व आणि मानसी तुम्ही दोघेजण या." तेव्हा अथर्व म्हणतो, "कशाला? आकाश तुम्हीच करा ना." तेव्हा आकाश म्हणतो, "अरे, तुम्हाला सुद्धा आपल्या रीतीभाती कळल्या पाहिजे ना. मी म्हणतोय म्हणून तरी या. या आणि तुम्ही दोघेजण इथे शस्त्रांची पूजा करा."
तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आई असाच गळा दाबून मला मारलंस ना, मग आता तुला जगण्याचा काही अधिकार नाही आहे. जर तू मला मारू शकतेस तर मी सुद्धा तुला मारूच शकतो. असाच गळा दाबून मारलं होतंस ना, मग आता मी सुद्धा ह्या चाकूने तुझा गळा कापणार. मी पण तुला मारू शकतो. तू जर तुझ्या मुलाची कदर नाही केलीस तर मी आईची कदर का करू सांग बरं. मला सुद्धा माझ्या हाताने तुला मारायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की देवा, इथे आता पूजा तर चालूच आहे तुझी, पण तुझी कृपादृष्टी राहू दे. आम्ही जो काही प्लॅन करायचं ठरवले आज, तो प्लॅन आमचा सक्सेसफुल होऊ दे. इथे आता विजयादशमीच्या दिवशीच रागिनी आत्यांचं कारस्थान आम्हाला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भूमी खूप जास्त खुश असते की एकदाचं इथे ज्या पद्धतीने आता आम्ही प्लॅनिंग केलं आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत जाऊ दे. रागिनी आत्यांचं सत्य आज सगळ्यांच्या समोर येऊ दे. त्यांनी स्वतःच्या तोंडाने त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली पाहिजे. असंच आम्हाला आज करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, बरं आता सगळ्यांनी मी जे म्हणेन ना ते माझ्या मागोमाग म्हणायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश हेच म्हणत असतो की हे सरस्वती माते, आज तुझी इथे पूजा केली आहे. सगळ्यांना ज्ञान दे, सुख शांती दे, असं सगळं इथे आता तो बोलत असतो आणि सगळेजण त्याला फॉलो करत त्याच्या मागे मागे सगळेजण बोलत असतात की आजचा दसरा सगळ्यांच्या मनात राहील म्हणून. दसऱ्यानिमित्ताने सुख शांती समृद्धी समाधान सगळं काही घरामध्ये येऊ दे, ज्ञानामध्ये बुद्धीमध्ये वाढ होऊ दे, असं सगळं इथे आकाश जसं म्हणत असतो तसं सगळेजण त्याच्या मागोमाग म्हणतात. इथे आता भूमीचं काही लक्ष लागत नसतं, कारण इथे अभिजितने व्यवस्थित त्याचं काम केलं आहे ना. रागिनी आता घाबरून स्वतःहून इथे आता ओरडत येतील ना, हे सगळं प्लॅनचा भाग असतो. आणि इथे अभिजित म्हणतो, नाही सोडणार तुला, नाही सोडणार. तुला जगण्याचा काही अधिकार नाही आहे गं. माझा गळा दाबून मला मारलंस ना. रागिनी म्हणते, ए ए तुला कसं माहिती, तुला कसं माहिती तू माझा अभिजित नाही आहेस. तेव्हा अभिजित म्हणतो, गप्प बस गं. तू मान्य केलं नाहीस ना तरी सत्य बदलत नाही. मीच अभिजित आहे, मीच अभिजित आहे. कळलं का तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला सुद्धा गायकवाड सरांचा मेसेज आलेला असतो आणि गायकवाड सरांनी मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की सगळे पुरावे सापडलेले आहेत. जे काही घडेल ते आपल्या बाजूने घडेल. तेव्हा इथे भूमी आता खूप खुश होते. ती म्हणते, चला इथे आता गायकवाड सरांचा मेसेज आलाय. सगळे पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत. म्हणजे कदाचित दीपकला पकडलं असेल का, असं इकडे आता भूमीच्या मनामध्ये विचार आलेला असतो. भूमी सगळ्यात आधी काही न बोलता इथे आता देवाचा आशीर्वाद घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता रागेने धावत पळत आलेली असते. रागिनी म्हणते, आकाश, आकाश वाचव मला, आकाश वाचव. तेव्हा इथे अभिजित आता तिच्या मागोमाग येतो आणि शांतपणे उभा असतो. तो काहीच रिॲक्ट करत नाही. पौर्णिमा म्हणत असते, आहो कुठे होतात तुम्ही, मी कधीपासून वाट बघते तुमची. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, थांब, देवी आई आहे ना, मी आधी त्यांचा आशीर्वाद घेतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या प्लीज शांत हो, शांत हो, तू काय झालं सांग बरं. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, आकाश हा आहे ना, हा माणूस आहे ना कोण, तो मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय, तो माझा खून करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इथे अभिजितने आता असा इनोसंट फेस केलेला असतो जेणेकरून सगळ्यांना त्याची दयाच येईल. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ना की हा माझा अभिजित नाही आहे, याने स्वतः मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या अगं असं काय करतेस, तो आपला अभिजितच आहे. हो ना रे अथर्व. तेव्हा अथर्व म्हणतो, हो आई, तो आपला अभिजित दादाच आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी नाही मान्य करत, मी नाही मान्य करणार. तेव्हा इथे आता लगेचच भूमी म्हणत असते, पण का तुम्ही का मान्य नाही करणार. त्यांनी आता अभिजित असलेले सगळे पुरावे दिलेत. त्यांनी कबूल केले की ते अभिजित आहेत म्हणून. मग तरीसुद्धा तुम्ही मान्य करायला तयार का नाही. तेव्हा रागिनी म्हणते, गप्प बस तू, तू काही बोलू नकोस, कळलं ना. तेव्हा भूमी म्हणते, का मी काही का नाही बोलायचं आकाश, आता तूच मला सांग, मी काही चुकीचं बोलतेय का. अथर्व, मी काही चुकीचं बोलतेय का. यांनी स्वतः कबूल केले की नाही की बाबा ते अभिजित आहेत म्हणून, आणि त्यांनी कितीतरी परीक्षासुद्धा दिल्यात अभिजित असल्याचं. मग तरीसुद्धा रागिनी पटवर्धन या गोष्टीवरती विश्वास का ठेवायला तयार नाही की इथे अभिजित नाही आहेत म्हणून. सांगा ना, का तुम्हाला असं वाटतंय ते अभिजित नाही आहेत म्हणून. आणि काय पुरावा काय आहे तुमच्याकडे की ते अभिजित नाही आहेत हे आम्ही मान्य करायचं. अभिजित नसल्याचा एकतरी पुरावा आहे का तुमच्याकडे. तेव्हा इथे आता सगळेजण विचारत असतात की आत्या, का तुझा विश्वास बसत नाही आहे की तो अभिजित नाही आहे. तेव्हा इथे आकाश, अथर्व, त्याचबरोबर भूमी सगळेजण विचारत असतात की सांग ना, का तुला वाटते तो अभिजित नाही आहे, का तुला त्याच्यावरती संशय आहे, त्याने सिद्ध केले तरीसुद्धा. तेव्हा इथे रागिनी म्हणते, गप्प बसा,
तेव्हा आकाश म्हणतो, "आत्या अगं बोल ना, का तुला वाटते तो अभिजित नाही आहे?" तेव्हा रागिनी म्हणते, "नाही आहे तो अभिजित नाही आहे. कारण अभिजितला मी माझ्या स्वतःच्या हाताने मारून टाकले. त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकले. मग हा अभिजित कसा काय असू शकतो? अभिजित तर गेला देवाघरी." तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे लगेचच रागिनी गप्प बसते. भूमी म्हणते, "काय? काय म्हणालात तुम्ही? तुम्ही स्वतःच्या तोंडून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलीत ना?" तेव्हा इथे रागिनी म्हणते, "ए गप्प बस, गप्प बस तुम्ही असं काही बोललेले नाही आहे. काय काय केलं आहे काय मी सांग ना, काय केलं आहे मी?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "काय केलं आहे तुम्ही? आता तुम्ही स्वतःच्या तोंडून कबूल नाही केलं का की तुम्ही काय केलं आहे ते?" तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, "आत्या, हे सगळं खरं आहे. तू स्वतःच्या हाताने अभिजितचा गळा दाबून त्याला मारलेस." तेव्हा इथे अभिजितला खूप आनंद होतो. बळदेवला खूप आनंद होतो की चला बाबा, एकदाच रागिणीने स्वतःच्या तोंडून इथे सत्य कबूल केलं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, मी तुला सांगते ना, ह्या काय म्हणाल्या त्या बरोबर म्हणाल्यात त्या. हे बघ, साईडवरती जेव्हा तू आणि अभिजित तुम्ही दोघेजण गेलात, तुमच्या दोघांमध्ये वाद सुरू होता. एकमेकांना मारत होता तुम्ही. त्याच्यानंतरला अभिजितच्या चुकीनेच तो वरून खाली पडला. अभिजित तुला धक्का द्यायला आला होता, पण तू बाजूला झालास आणि अभिजित खाली पडला. बरोबर ना? अभिजित खाली पडल्यानंतर त्याला इथे डोक्याला मार लागला होता. पण त्याचा जीव गेला नव्हता आकाश. त्याला जर योग्य वेळी मेडिकल ट्रीटमेंट मिळाली असती, तर आपला अभिजित जिवंत राहिला असता. कळतंय का तुला? पण नाही. आणि पौर्णिमा, तू सुद्धा आता कान उघडे ठेवून ऐक. जरीसुद्धा इथे त्याच्या चुकीमुळे तो खाली पडला होता अभिजित, तरीसुद्धा मी त्याला नवरा म्हणून मानलं होतं. पण आता तर मला सत्य समजतंय की इथे रागिनी पटवर्धनने अभिजितचा गळा दाबून त्याचा खून केलेला आहे, त्याला मारून टाकलंय. रागिनी म्हणते, "नाही, नाही आकाश, हे सगळं खोटं आहे." "अरे ही आहे ना ही भूमी, ही माझ्यावरती ना खोटे नाटे आरोप करत असते तुझ्या नजरेतून मला पाडण्यासाठी. पण हे भूमी, गप्प बसा तू. उगाच आता घरामध्ये आमच्यामध्ये विष पेरू नकोस. मी असं काहीही केलेलं नाही आहे, कळलं ना तुला? माझ्यावरती खोटे नाटे आरोप करते ही भूमी." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "आत्या, गप्प बस तू, खोटं बोलू नकोस. मी सगळं काही ऐकलंय. तरीसुद्धा काय इतकं खोटं बोलतेस गं तू?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जरी पण रागिनी अभिजितला मुलगा मानायला तयार नाही आहे, पण पौर्णिमाने त्याला नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं. आणि मग तिला जेव्हा कळतं की इथे अभिजितचा खून करण्यात आला आहे, तो सुद्धा रागिनीने केला आहे, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमी म्हणते, "पौर्णिमा, कान उघडे ठेवून ऐकलंस ना? ज्या वेळेला अभिजित खाली पडला तो जिवंत होता. पण आकाश, तू आणि मी आपण दोघेजण वरून खाली जाईपर्यंत त्या वेळेमध्ये रागिनी पटवर्धन तिथे आल्या. आपल्या साडीचा पदर घेऊन त्यांनी अभिजितचा गळा इथे जोरात आवळला. त्यामुळे त्याचा जीव नाही गेला, पण इथे आता अभिजितचं सगळं कारस्थान जागेवरती आलेलं असतं." तेव्हा प्रेक्षकांनो, एवढं सगळं होऊनसुद्धा रागिनी नामान-निराळी राहायला बघत असते. पण भूमी काही तिला नामान-निराळी राहू देत नाही. भूमी तिला चांगलं धमकावते. ती म्हणते, "हे बघा रागिनी पटवर्धन, हे जे काही घडतंय ना, सगळं तुमच्यामुळे तर घडतंय. मनाप्रमाणे गोष्टी घडून आणायच्या जबरदस्तीने. मग त्याच्यामध्ये कुणाची मर्जी सामील असो किंवा नसो. घरमालकाला तुम्ही महत्त्व देत नाही, बाहेरच्या लोकांना महत्त्व देता." तेव्हा भूमी म्हणत असते, "पण रागिनी पटवर्धन, आता तुम्ही खोटं बोलू शकत नाही, कारण सगळ्यांच्या समोर तुम्ही तुमच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे." तेव्हा भूमी म्हणते, "का? का असं केलं तुम्ही? का तुम्हाला एकदा पण नाही वाटलं की हा तुमच्या पोटचा मुलगा आहे, त्याला मी कसं मारू? असं नाही वाटलं का तुम्हाला एकदासुद्धा? तुम्ही अभिजितचा स्वतःच्या हाताने खून केलात." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, "आत्या खरं सांग, हे सगळं खरं आहे आत्या? आत्या खरं बोलते भूमी?" तेव्हा इथे आता रागिनी मात्र गप्पच असते. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, आता रागिनी आत्या काय बोलतील ना? रागिनी आत्यांची बोलतीच आता बंद झालेली आहे. काय रागिनी पटवर्धन, सांगा ना, सगळ्यांना सांगा. जे काही तुमच्या मनात आहे ते सांगा, की कसं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं, कसं अभिजितला तुम्ही मारलंत, स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलीत ना? तेव्हा रागिनी म्हणते, "नाही, नाही, मी काही कबुली वगैरे दिलेली नाही आहे. माझ्या तोंडून ते चुकून आलं ते. बाकी असं काही नाही आहे. मी कशाला मारेन ना माझ्याच मुलाला? अभिजितला मी का मारेन? मी नाही असं काही केलेलं आहे." "आकाश, आणि तुझी बायको आहे ना, खोटं बोलते, एक नंबरची खोटारडी आहे." तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, "मी खोटारडी आहे? माझ्याकडे असा एक पुरावा आहे ना, जो तुम्ही सगळ्यांनी बघितल्यानंतर तुमची खात्री पटेल की मी जे काही बोलते ते बरोबर आहे. रागिनी पटवर्धननेच अभिजितचा खून केला आहे. या गोष्टीवरती तुमचाही विश्वास बसेल,
तो माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे. तुला माहिती आहे ना आकाश, यशपाल काका? यशपाल काकासुद्धा रागिनी आत्यांचाच माणूस होता. यशपाल काका त्यांना डोईजर झालाय हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी यशपाल काकांचा सुद्धा खून केला. कारण यशपाल काकांकडे अभिजितला मारल्याचा पुरावा होता रागिनी आत्यांचा. आणि जाता जाता का होईना यशपाल काकांनी ते पुरावे माझ्यासाठी मागे ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये इथे आता तुम्ही अभिजितचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करताय. हे सगळं आम्ही बघितलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनीही खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की काही नाही, हिच्याकडे पुरावा नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो नाही आहे माझ्याकडे पुरावा, मला नाही सापडला मी ठेवलेला पुरावा. पण हे सगळेजण तर आहेत ना, यांच्याकडे आहे पुरावा. गायकवाड सर इथे आता पुराव्यांची पूर्णपणे खानच घेऊन येतात. नर्सचा नवरा संतोष, त्याचबरोबर इथे आता दुसरा म्हणजे अभिजित इथे साक्ष देण्यासाठी असतो. आणि तेव्हा इथे आता दीपकला सुद्धा पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर रागिणीचा दुसरा गुंड माणूस, या सगळ्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. रागिणीबरोबर काम करत असल्याची कबुली देऊन त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं कारस्थान केलं, किडनॅपिंग केलं, याची कबुली सगळ्यांनी इथे दिलेली असते.